हॅलो फ्रेंड्स, मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो ॲस्पायरिंग बँक पीओ प्रेप विथ मी या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे मराठी चॅनल आहे जिथे आपण वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधील म्हणजे द हिंदू, बिझनेस लाईन, बिझनेस स्टँडर्ड, फायनान्शियल एक्सप्रेस, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाइम्स अशा विविध जर वेळ आली तर आपण मराठी पेपरमधले पण आर्टिकल्स आपण इथे ॲनालाइज करू. ठीक आहे. तर आजचा जो काही विषय आहे तो आहे द हिंदू एडिटोरियल मधून घेतलेला. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण फक्त एडिटोरियल ॲनालाइज किंवा व्होकॅब नाही बघणार आहोत, तर त्याच्यामध्ये आपण हळूहळू जसं जसं आपलं एडिटोरियल सेक्शन पुढे जात जाईल है ना, तसं तसं आपण एडिटोरियलमध्ये कसं ग्रामर वापरलं जातं ते पण आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तर वेळ वाया न घालवता आपण सरळ आता एडिटोरियलला सुरुवात करू. मेकिंग द पॅरालिम्पिक काउंट्स. मेकिंग द पॅरालिम्पिक काउंट्स एडिटोरियलचा टॉपिक आहे की एडिटोरियलचा टॉपिकच हा आहे की मेकिंग द पॅरालिम्पिक काउंट्स म्हणजे पॅरालिम्पिकला म्हणजे जो डिसेबल लोकांसाठी जो ऑलिम्पिक गेम्स असतात, कारण इतर खेळांपेक्षा खरोखर या पॅरालिम्पिक कडे दुर्लक्ष केलं जातं भारतामध्ये. आणि ह्यावेळेस असं झालंय की जो ऑलिम्पिक होऊन गेला आता मागे, त्या ऑलिम्पिक पेक्षा बरंच काही या लोकांनी प्रूव्ह करून दाखवलं की आम्ही सुद्धा यश मिळवू शकतो. ठीक आहे. दिस इज अ चान्स टू इम्प्रूव्ह द कंडिशन फॉर डिसेबल परस्युइंग स्पोर्ट्स. आणि हीच एक संधी आहे आपल्याकडे की जे डिसेबल लोक स्पोर्ट्समध्ये त्यांचं करिअर करत आहेत अशा लोकांची आता कंडिशन म्हणजे त्यांची परिस्थिती इम्प्रूव्ह म्हणजे सुधारण्याचा आपल्याकडे हा एक चान्स आहे. अँड टू रिफ्रेश द वे वी व्ह्यू डिसेबिलिटी. आणि आपले जे काही विचार आहेत डिसेबिलिटीकडे बघण्याचे ते सुद्धा आपण काय करू शकतो, त्यांना नवीन बनवू शकतो किंवा त्यांना एक नवीन आकार देऊ शकतो. ठीक आहे. ऑगस्ट 30 वॉज अ बिग डे फॉर इंडिया ॲट पॅरालिम्पिक्स. 30 ऑगस्ट हा भारतासाठी काय होता, खूप मोठा दिवस होता पॅरालिम्पिक्समध्ये. द कंट्री वॉन 5 medals, including 2 gold, bettering the Rio 2016 contingent haul in just a day. काय झालं, भारताला आपल्या देशाला 5 मेडल्स मिळाले. त्यापैकी 2 जे होते ते काय होते, गोल्ड मेडल होते. आणि 2016 मध्ये जो काही रिओ ऑलिम्पिक झाला होता त्याच्यामध्ये जो काही आपला परफॉर्मन्स होता पॅरालिम्पिक्स मध्ये तो आपण एकाच दिवसामध्ये काय केला, मोडून काढला. ठीक आहे. इंडियन विथ डिसेबिलिटीज लाईक ऑल इंडियन्स वी प्राऊड ऑफ दिस अचिव्हमेंट. आणि इंडियन्स विथ डिसेबिलिटी म्हणजे भारतात राहणारे जे काही डिसेबल लोक आहेत, जसे की संपूर्ण भारतच डिसेबल आहे आपला, विचारांनी म्हणा कोणी शरीराने म्हणा, सगळ्यांना याचा काय आहे, अभिमान आहे. दिस प्रेझेंट अन अपॉर्च्युन मोमेंट टू रिफ्लेक्ट ऑन हाऊ वी कॅन मेक द पॅरालिम्पिक ट्रूली काउंट फॉर इंडिया. आणि आत्ताच ही काय आहे, एक संधी चालून आलेली आहे की आपण पॅरालिम्पिकला खरोखर महत्व दिलं पाहिजे. ठीक आहे. द पॅरालिम्पिक इज अ युनिक अपॉर्च्युनिटी टू एम्पॉवर द डिसेबल. पॅरालिम्पिक ही काय आहे, एक खरोखर युनिक अपॉर्च्युनिटी आहे, एक संधी आहे की आपण डिसेबल लोकांना काय करू शकू, एम्पॉवर करू शकू. एम्पॉवर करणे म्हणजे त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना आपण संधी देणे. ठीक आहे. इट ऑफर्स एव्हरीवन द चान्स टू वॉच डिसेबल बॉडीज इन ऍक्शन अँड टू फाइंड कॉमनली विथ देम इन द शेअर डिझायर फॉर नॅशनल सक्सेस. आणि ही जी पॅरालिम्पिक आहे ती सर्वांना एक संधी देते की डिसेबल बॉडींना तुम्ही वेगवेगळ्या ऍक्शन्स करताना बघू शकता. आणि ते काय आहे, एक प्रकारचं नॅशनल सक्सेस आहे प्रत्येकाचं. ठीक आहे. सस्टेन मीडिया अटेन्शन इन्श्युअर दॅट ॲथलीट विथ डिसेबिलिटी कॅप्चर द पब्लिक इमॅजिनेशन इन अन अनप्रेसिडेंटेड वे. जो काही मीडिया आहे ना, त्याने काय केलेलं आहे, मीडियाचं पॅरालिम्पिक्स मधील या ॲथलेटिक्सने मीडियाचं अटेन्शन त्यांच्याकडे काय करून घेतलेलं आहे, कॅप्चर करून घेतलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडे पूर्ण लक्ष मीडियाचं गेलेलं आहे. आणि हेच काय आपल्याला दर्शवतं की हा एक काय आहे,
अभूतपूर्व असा क्षण आहे आपल्यासाठी. ठीक आहे. Discourse around the disabled. In India, person with disability find it extraordinarily difficult to live a life of equal productivity and dignity as their able-bodied counterparts. भारतामध्ये जे काही डिसेबल लोक आहेत त्यांना काय करायला लागतं, एक विलक्षण किंवा अत्यंत कठीण जीवन जगावं लागतं, हे की नाही. भलेही त्यांची प्रोडक्टिव्हिटी जी काही असेल किंवा त्यांची जी काही प्रतिष्ठा त्यांना हवी असेल ती त्यांना दिली जात नाही. द डिस्कोर्स अराउंड देअर स्टॅटस ॲज दिव्यांग, आणि त्यांचं जे काही डिस्कोर्स म्हणजे त्यांच्याबद्दल असं बोललं जातं की ते काय आहेत, दिव्यांग आहेत. दिव्यांग म्हणजे कुणाला एखादं अंग कमी असणे. ठीक आहे. पर्सन विथ डिवाइन बॉडीज फ्युएल्स देअर एलिएनेशन, आणि पर्सन जे आहेत ज्यांची बॉडी सगळी व्यवस्थित आहे आणि हे काय करतात त्यामध्ये भर टाकून त्यांना परकेपणा आणतात. आपण काय करतो, चर्चा करतो दिव्यांगाबद्दल की त्याला असं, त्याला तो तसा, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये काय निर्माण होते, एक परकेपणाची भावना निर्माण होते. इन्स्टेड ऑफ व्ह्यूइंग द डिसेबल ॲज ऑर्डिनरी इंडिव्हिज्युअल who require additional support to meet their unique needs, this language places them on a different pedestal and present them as being endowed with the supernatural powers. आपण काय करतो, त्या डिसेबल जे आहेत त्यांना ॲज अ ऑर्डिनरी इंडिव्हिज्युअल किंवा एक सामान्य व्यक्ती म्हणून त्यांना आपण सपोर्ट करत नाही. खरं तर आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे, ॲडिशनल सपोर्ट केला पाहिजे. त्यांच्या ज्या काही विशेष गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे, है ना. हा आपण सपोर्ट त्यांना दिला पाहिजे, आणि आपण हे करत नाही. आणि त्यामुळे काय होतं, ते एका वेगळ्या जागी ठेवले जातात, म्हणजे परके केले जातात, आणि प्रेझेंट देम ॲज बिंग एंडोड. आणि त्यांना आपण काय केलं पाहिजे की संपन्न केलं पाहिजे, वेगवेगळ्या मदत करून, वेगवेगळ्या सपोर्ट करून. रादर दॅन एंगेजिंग विथ देम, ओके सॉरी वरती जावं लागेल, कुठे गेलं, रादर दॅन एंगेजिंग विथ देम इन अ meaningful constructive way, many people either make a person's disability their focal points, stripping away their multilateral identities, or ignore their additional challenges altogether. लोक काय करतात, त्यांना बोलतील काहीतरी, है ना, विचित्र बोलत असतात लोक, त्यांच्या जे काही डिसेबिलिटी असेल त्याबद्दल त्याच्यावरती त्या विशेष अशा अंगाला केंद्रबिंदू धरून ते त्याला काय करतात, बोलत असतात. नंतर स्ट्रिपिंग अवे देअर मल्टीलेअर आयडेंटिटी, त्यांच्यामध्ये जी काही बहुस्तरीय आयडेंटिटी असते त्यांची, ते त्याला बाहेर काढून टाकतात तिथून. इग्नोर केलं जातं त्यांच्या ॲडिशनल चॅलेंजेसकडे, जे काही त्यांचे ॲडिशनल चॅलेंजेस असतील त्याकडे दुर्लक्ष केलं जातं पूर्णपणे. स्टेरियोटाइप अँड अनफाउंडेड बायस अबाउट द डिसेबल्स इनकम्पिटन्स इनएबिलिटी टू मेक इन्फॉर्म चॉईस अँड सेक्शुअलिटी अमंग ऑदर्स आर स्टील अलाइव्ह अँड किकिंग. काही लोक आहेत असे, है ना, रूढीवाद ज्याला म्हणतो आपण, स्टेरियोटाइप, है ना, अनफाउंडेड बायस म्हणजे जे निराधारमध्ये पक्षपात केला जातो, असे लोक अजूनही या जगात आहेत. आणि ते काय करतात, डिसेबलच्या इनकम्पिटन्स म्हणजे अक्षमतेबद्दल, त्यांची इनॅबिलिटी असेल, काही असामर्थ्यता असेल त्याबद्दल बोललं जाईल, आणि त्यांना ते काय करतात, नेहमी त्या लोकांचं शोषण करण्याचा प्रयत्न करतात. अशी लोक अजूनही काय आहे, जिवंत आहेत. ठीक आहे. It is no surprise then that engaging in recreational activities like sport is rarely on the mind of disabled people. आता याच्यामध्ये आश्चर्य असं काही नाहीये की जे काही स्पोर्ट्स आहे त्याच्यामध्ये डिसेबल लोकांचं मन जात नाही, कारण त्यांना इतकं टॉर्चर केलं जातं, इतकं बोललं जातं की ते खूप कमी प्रमाणामध्ये त्या स्पोर्ट्स साईडला
स्पोर्ट्सकडे वळतात, है ना. इवन दोज डिसेबल पर्सन हू विश टू अंडरटेक सच ऍक्टिव्हिटी फेस फॉर्मिडेबल ऑब्स्टॅकल्स. आणि जर कोणी डिसेबल पर्सन असेल ज्याला या स्पोर्ट्स मध्ये खेळायचं असेल किंवा त्याच्यामध्ये त्याला करिअर करायचं असेल तर त्याला भरपूर मोठ्या मोठ्या ऑब्स्टेकल्स त्याला पार पाडावे लागतात. खूप मोठे, फॉर्मिडेबल मध्ये फार मोठे मोठे ऑब्स्टॅकल म्हणजे अडचणी त्यांना फेस कराव्या लागतात. मेनस्ट्रीम स्कूल्स, पार्क्स, कॉलेजेस अँड स्विमिंग पूल डू नॉट प्रोव्हाइड अ कंडक्टिव्ह एन्व्हायरमेंट फॉर देम. स्कूल्स असतील, पार्क्स असेल, कॉलेज असेल, स्विमिंग पूल असेल, कुठल्याही जागी जा तुम्ही, त्यांना एक योग्य असं एन्व्हायरमेंट दिलं जात नाही, है ना. प्रत्येक ठिकाणी भरपूर चॅलेंजेस त्यांना फेस करावे लागतात. आर्ग्युमेंट्स अबाउट कॉम्प्लिकेशन अँड कॉझिंग इनकन्व्हिनियन्स टू अदर्स आर कॉमनली मेड टू डिनाय ॲक्सेस. आणि चर्चा होते की कॉम्प्लिकेशन आहे आणि याच्यामुळे काय होईल, इतर लोकांची गैरसोय होईल म्हणून त्यांना काय केलं जातं, त्या ठिकाणी ॲक्सेस दिला जात नाही. ॲक्सेस दिला जात नाही म्हणजे त्यांना तिथं प्रवेश दिला जात नाही. ॲज अ ब्लाइंड पर्सन माय सेल्फ, मी स्वतः एक काय आहे, आंधळा व्यक्ती आहे. आय रिमेंबर बिंग टर्न डाऊन बाय अ स्विमिंग पूल इन दिल्ली व्हेन आय अप्रोच देम विथ अ विश टू परस्यू स्विमिंग क्लासेस. म्हणजे लेखक इथं सांगतो आहे की मी स्वतः एक आंधळा व्यक्ती आहे आणि मी जेव्हा दिल्लीमधील एका स्विमिंग पूलला गेलो ऍडमिशन करता, तर त्यांनी काय केलं, मला तिथून टर्न डाऊन म्हणजे हकलून लावले. ठीक आहे. द रिझन, कारण काय होतं, दे हॅड रिसिव्ड कंप्लेंट फ्रॉम अ फिमेल स्विमर अबाउट अनसॉलिसिटेड कॉन्टॅक्ट इन अ पूल. त्या स्विमिंग क्लासेसचे जे काही अधिकारी असतील त्यांना एक कंप्लेंट मिळाली फिमेल कडून की अवांछित असा काय होऊ शकतो, स्पर्श होऊ शकतो पूलमध्ये. मला तर दया येते, बिचारा स्त्रीची काय विचारसरणी असेल. ठीक आहे. अनसॉलिसिटेड कॉन्टॅक्ट होऊ शकतो पूलमध्ये. अँड फेल्ट that having a blind person in a pool could get them into trouble. म्हणजे स्विमिंग पूलमध्ये जर एखादा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीमुळे त्यांना काय होऊ शकतो, एखादा ट्रबल निर्माण होऊ शकतो, एखादा त्रास होऊ शकतो. One doesn't have to enjoy the benefit of sports. A Paralympian to enjoy the benefit of sports. गरज आहे का जर त्याला स्पोर्ट्सचा बेनिफिट घ्यायचा असेल तर. रिक्रिएशनल स्पोर्ट्स कॅन हेल्प बिल्ड आयडेंटिटी. आणि हे जे काही मनोरंजनात्मक जे काही खेळ असतात ते काय करतात, स्वतःची एक ओळख निर्माण करायला मदत करतात. कॉन्फिडन्स अँड अ हेल्दी रिलेशनशिप विथ वन्स ओन बॉडी. स्वतःमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ते मदत करतात. हेल्दी रिलेशनशिप होते आपली आणि आपल्या शरीराशी. हे सगळं कोण करतं, एक स्पोर्ट्स करतो. दिस इज व्हॉट मेनी डिसेबल पर्सन मिस आउट ऑन. आणि हेच सगळं काय होतं, हे डिसेबल लोक काय करत असतात, मिस करत असतात. म्हणजे त्यांच्यापासून या गोष्टी दूर राहत असतात. कारण काय आहे ते आपण या वरच्या पॅराग्राफमध्ये पाहिलं. डिसेबल पीपल विथ मोर ॲम्बिशियस स्पोर्टिंग ॲस्पायरेशन ऑफन एंटर इनटू एक्सप्लॉयटेटिव्ह कोचिंग रिलेशनशिप. जे काही डिसेबल लोक असतात ते महत्वाकांक्षी तर खूप असतात, त्यांची पण काही इच्छा असते, आकांक्षाच असतात, है ना. पण त्यांना काय करायला लागतं, याच्यासाठी एक्सप्लॉयटेटिव्ह कोचिंग रिलेशनशिप त्यांना फेस करायला लागते. शोषण करणारी जी काही कोचिंग त्यांची, त्या कोचिंगमधून त्यांना जावं लागतं. अँड निगेटिव्ह कॉम्प्लिकेटेड अँड अनफ्रेंडली स्पोर्ट गव्हर्नन्स फ्रेमवर्क. आणि त्यांच्यासाठी हे स्पोर्ट्स गव्हर्नन्स जे काही असतं ते काय असतं, थोडंसं निगेटिव्ह कॉम्प्लिकेटेड असतं आणि अनफ्रेंडली पण असतं. दिस स्टेट ऑफ अफेअर्स इज अ particular troubling as a section 30 of a Right of Person with Disabilities Act 2016 requires appropriate government and supporting authority to take measure to improve access to meaningful supporting opportunity for the disabled. आणि स्टेट अफेअर्सचा जो काही एक ऍक्ट आहे तो काय करतो, सेक्शन 30 त्याचा असं सांगतो, कुठला ऍक्ट आहे, राईट ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटी ऍक्ट 2016चा जो काही पर्सन विथ डिसॅबिलिटी ऍक्ट आहे त्याचा सेक्शन 30 असं सांगतो की जर तुम्ही एखाद्या डिसेबल व्यक्तीला त्रास देण्याचा प्रयत्न केला,
ठीक आहे. तर त्याच्याबद्दल काय झालं पाहिजे, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट अँड सपोर्टिंग अथॉरिटी त्याच्यासाठी नेमली गेली पाहिजे. का? टू टेक अ मेजर टू इम्प्रूव्ह ऍक्सेस. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय घेतले पाहिजे, एक योग्य असे पावलं उचलले गेले पाहिजे. तुम्ही त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. टू मिनिंगफुल सपोर्टिंग अपॉर्च्युनिटी फॉर डिसेबल. आणि तुम्ही त्यासाठी एक अर्थपूर्ण अशा संधी या डिसेबल लोकांसाठी आणून दिल्या पाहिजे. हे त्या ऍक्टमध्ये सेक्शन 30 मध्ये सांगितलेलं आहे. These include redesigning infrastructure facility and providing multi-sensory essential and features in all sports. याच्यामध्ये काय काय येतं, रिडिझायनिंग येते इन्फ्रास्ट्रक्चरची, जी काही फॅसिलिटी त्यांना दिली जाते त्याच्या पूर्ण रिडिझायनिंग येतं. प्रोव्हाइडिंग सेन्सरी म्हणजे संवेदनाक्षम अशा त्यांच्या ज्या काही अत्यावश्यक सेवा असतील म्हणा किंवा फीचर्स असतील ऑल स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटीच्या साठी लागणारे, ते त्यांना काय केले पाहिजे, मोर ऍक्सेसिबल म्हणजे त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलं पाहिजे. फॉर इंडिया द सक्सेस इन these Paralympics will be truly meaningful only if it prompt introspection and reorientation. इंडियामध्ये जर खरंच पॅरालिम्पिकला सक्सेसफुल करायचं असेल तर तुम्हाला खरंच कशाची गरज आहे, प्रॉम्प्ट इंट्रोस्पेक्शन अँड रिओरिएंटेशन. म्हणजे लगेचच तुम्हाला काय करावं लागेल, आत्मपरीक्षण करावं लागेल. आणि ते आत्मपरीक्षण झाल्यावरती तुम्हाला त्याची पुनर्रचना देखील करावी लागेल. ॲट अ systemic level. At the systemic level, this has to cover governance reforms in the Paralympic Committee of India. आणि हे सगळं कुठं झालं पाहिजे, गव्हर्नन्स रिफॉर्म झालं पाहिजे. पॅरालिम्पिक कमिटी जी आहे इंडियाची, त्यामध्ये हे सगळं काही झालं पाहिजे. द कमिटी इज नाउ हेडेड बाय मेडल विनिंग फॉर्मर पॅरालिम्पियन दीपा मलिक. दीपा मलिक जी काही आहे ती आता कोण आहे, हेड आहे पॅरालिम्पिक कमिटीची. ठीक आहे. द युनियन मिनिस्टर ऑफ स्पोर्ट्स अँड यूथ अफेअर्स ब्रॉट पॅरिटी टू the cash reward structure for medal winning Paralympians, placing them on equal footing with their able-bodied counterparts at the Olympics. युनियन मिनिस्ट्री जे आहेत स्पोर्ट्स अँड यूथ अफेअर्सचे, त्यांनी काय केलं, जी काही समानता त्यांनी आणली. कशाबद्दल, कॅश रिवॉर्ड बद्दल. जो काही कॅश रिवॉर्डचं स्ट्रक्चर होतं, म्हणजे एबल लोक आणि डिसेबल लोक यांना वेगवेगळं आधी प्राइज मिळायचं, पण त्यांनी आता काय केलं, ते सगळं इक्वल करून टाकलं. आणि त्याच्यामुळे काय होईल, आता जे एबल बॉडी आहेत आणि डिसेबल बॉडी आहेत यांना दोघांनाही काय असेल, सारख्या प्रकारचं कॅश प्राइज मिळेल. these आर स्टेप्स इन द राईट डायरेक्शन. आणि हेच काही पावलं आहेत जे आपल्याला राईट डायरेक्शन मध्ये घ्यायचे आहे ना. अपॉर्च्युनिटी फॉर एव्हरीवन टू डिलिव्हर द व्हॅल्यू ऑफ स्पोर्ट्स मोर इन्क्लुसिव्हली. Satellite television provider and sports broadcaster must take steps that enable the disabled to watch and participate in sporting activities. अच्छा, जे काही स्पोर्ट्स मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर सॅटेलाइट टेलिव्हिजन वाले जे काही आहेत है ना, प्रोव्हायडर जे असतात ते झाले, किंवा स्पोर्ट्स ब्रॉडकास्टर म्हणजे चॅनेल्स वाले वगैरे जे म्हणतो आपण, त्यांनी एक स्टेप उचलला पाहिजे की जे डिसेबल लोक आहेत ते बघू शकतील असं काहीतरी त्यांनी केलं पाहिजे. फर्दर, पिक्चर्स ऑफ पॅरालिम्पियन पिक्स इन द इलेक्ट्रॉनिक मीडिया अँड सोशल मीडिया मस्ट बी अकंपनीड. आणि जो काही आपला सोशल मीडिया असतो त्या ठिकाणी तुम्ही पिक्चर्स टाकून त्याच्यावरती मोटिवेशनल कोट्स टाकून तुम्ही काय करू शकता, हे जे व्हिज्युअली चॅलेंज लोक असतात किंवा फिजिकली चॅलेंज लोक असतात त्यांना तुम्ही मोटिवेट करू शकतात. At the individual level, everyone can view athlete with disability in a holistic sense, while also acknowledge their additional challenges and striving to create more opportunities for the disabled people in our lives so they can participate in all walks of life. काय करू शकतो आपण की प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल लेवलवरती एक
ॲथलीट व्ह्यू डिसेबिलिटीमध्ये जे काही असतील त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता, समग्र सेन्स व्हाईल म्हणजे काय, व्हाईल ऑल्सो, त्यांच्यासाठी प्रयत्नशील असायला हवं की वेगवेगळ्या आपण अपॉर्च्युनिटीज जास्तीत जास्त त्यांना कशा प्रोव्हाइड करू शकू डिसेबल लोकांसाठी, आणि त्यांना डे टू डे लाईफमध्ये आपण कशा प्रकारे पार्टिसिपेट करून घेऊ शकतो, आणि त्यांना जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध झाल्या पाहिजे याच्यासाठी आपण काय असलं पाहिजे, प्रयत्नशील असलं पाहिजे. इट इज इझी टू ॲडमायर द करेज ऑफ अवर पॅराॲथलेटिक्स फ्रॉम अफार. हे खूप सोपं आहे, दुरून वाह करणे, प्रशंसा करणे दुरून करू शकतो आपण, हे खूप सोपं आहे. इट इज मच हार्डर टू यूज दिस जेम्स ॲज अन अपॉर्च्युनिटी टू डू अवर बिट टू चेंज थिंग्स. खरं तर हे जे जेम्स आहेत, आपले हिरे आहेत, यांना माणिक मोती आहेत, यांना आपण काय दिली पाहिजे, संधी दिली पाहिजे थिंग्स, ज्या काही घटना आहेत त्या बदलण्यासाठी. टू इन्शुअर दॅट वी आर रेग्युलरली सराउंडेड बाय सच कंपोनंट्स and driven disabled people who are given additional supports they need to thrive. आणि आपण त्यांना एक प्रकारचा सपोर्ट केला पाहिजे, ॲडिशनल आपल्याकडनं जी काही होईल मदत त्यांना केली पाहिजे त्यांची भरभराट होण्यासाठी. with intent, resolve and action we can make the Paralympic count for India, not just on the medal table but in every day. आपण काय करायचं आहे, आपल्या हेतुपुरस्पर ह्या सगळ्या क्रिया करायच्या आहेत, आणि त्याच्यामुळेच काय होईल, हा जो पॅरालिम्पिक होईल त्याला एक महत्त्व येईल इंडियामध्ये. नुसतं टेबलवरती नाही, जो काही मेडल टेबल आहे आपले त्याच्यावरती तर नाही आणायचं आपल्याला, तर त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपल्याला एक महत्त्व आणावं लागेल. खूप सुंदर असा लेख होता विद्यार्थी मित्रांनो. मी माझ्या परीने प्रयत्न करतोय समजवण्याचा. ठीक आहे, काही ठिकाणी मी चुकत असेल, काही ठिकाणी मी बरोबर करण्याचाही प्रयत्न करतो, पण सुरुवात आहे त्यामुळे थोडं भीतीदायक, मला भीती पण वाटते.